मॉर्निंग गाईज, 6 वाजलेत मॉर्निंगचे. आता आम्ही आलो आहे दर्शनाला कोल्हापूरमध्ये, मंदिरामध्ये चाललो आहे. दर्शन घेऊन झालंय आता आमचं. डिस्को चालतं. मस्त मस्त, फक्त 150 आहे. आम्ही आता नाश्ता करायला थांबलोय. हा मेंदू वडा आहे, हा 20 रुपयाला एक पर पीस आहे. मी ते इडली पोहे मेंदू वडे सगळं बघू शकता. दर्शन घ्यायला चाललोय बाळूमामांचं. बाय. छान वाटतं मला. गाईस, तर आता तुम्ही बघू शकता हे सगळे आमचे पिकनिकचे मेंबर्स आहेत आणि सगळ्यांचं दर्शन झालं. तर आता सगळे फोटो काढण्यासाठी भरपूर एक्साइटेड आहेत. शॉपिंगला आलो आता आम्ही. यायला आले. झालेलं आहे. आता मी चाललोय. मम्मी, जेवण कसं लागलं? मस्त लागलं आम्हाला जेवण. वहिनी, तुम्हाला? हाय हाय, दुपारचे 1 वाजलेले आहे. तर आता दर्शन घेऊन आम्ही आता चालू आहे खंडोबापाळीला. तर खंडोबापाळीला जाण्यासाठी 146 किलोमीटर लांब आहे. बरोबर 3 ते 3.5 तास आम्हाला लागणार आहे पोहोचण्यासाठी. तिकडे पोहोचून आम्ही दर्शन घेऊन रूमवर जाणार आहे.
हे बाई फणसाचे गरे बघा, फणसाचे गरे केवढे सुंदर, केवढे छान. सर्वांना आता गाडीमध्ये खायला भेटणार आहेत फणसाचे गरे. माझा नाही तो. सगळ्यांनी आता गाडीमध्ये फणसाचे गरे खायला स्टार्ट करणार आहे. मस्त छान. संध्याकाळी आम्ही सगळे एक्साइटेड आहे फणस खायला. फणस कसा आहे? मी पण खाते, मस्त गोड. आम्ही आलोय पालीच्या खंडोबाला. तिसरा रूम घेतला. दूध राहणारच आहे मी. चला पाया पडून चला पुढे. छोटी मंदिरातलं दर्शन झालं. आता आम्ही चाललोय हॉटेलवरती. गुड मॉर्निंग. मॉर्निंगचे 6 झालेत. आम्ही आता चाललोय दर्शन घ्यायला खंडोबाचं. सकाळी पहाटेचं दर्शन झाले मस्त. हाय गाईस, आता आम्ही वाईला पोचलोय. आता गणपती बाप्पाचं दर्शन घेणार आणि मग तिथून पुढे नाश्ता करून कालूबाईला जाणार आहे. गुणमण्डिताय गुणेशानाय धीमहि गुणातीताय गुणाधीशाय गुणप्रविष्टाय धीमहि एकदन्ताय मंदिरामधलं दर्शन घेऊन झालं आता आमचं. कालूबाईला पोचलो. आता आम्ही दर्शनासाठी चाललोय मंदिरामध्ये. मंदिरामधलं दर्शन घेऊन झालंय आता. हाय गाईस, आपल्या पिकनिकचा लास्ट स्पॉट आहे एकविरा. आता आपण काळूबाईवरनं निघालो एकविरेला जायला. थोड्याच वेळात आपण आता एकविरेला पोहोचणार आहे. काही तर आम्ही आता फायनली पोहोचलेलो आहेत लोणावळ्याला. तर आता आमचे सगळे मेंबर्स उतरत आहेत बसमधून रूमवर जाण्यासाठी. काकू कसं वाटते? मस्त. कसं वाटते तुम्हाला एकविरा? मस्त छान. पिकनिक कशी वाटली? छान छान.
कसं वाटतंय तुम्हाला इकडे आल्यानंतर? वाटलं छान आहे. चला से हाय. हाय. से हाय गाईज. आमच्या आईकडे येऊन आम्हाला खूप आनंद झालेला आहे. दीपिका वहिनी कसं वाटतंय? पहिल्यांदा आमच्या नवीन वहिनी आमच्या पिकनिक मध्ये आल्यात. ही आमची सगळ्यात बोलकी पाहुणे आहे. ही आमच्या सगळ्यात बोलकी आणि भांडखोर पण आहे. चिमणी. कसं वाटलं तुम्हाला? जेवणाची सोय कशी होती? कुठे होती? आणि कशी पिकनिक? वाटलं छान मस्त. मजा आली बायकांच्या पिकनिक मध्ये? काकू तुम्हाला कसं वाटते? कसं वाटलं पिकनिक मध्ये? मजा आली मस्त. ते बघ. हाय माधुरी नानी, कसं वाटतंय? छान अगदी मस्त. बाय. आजी तुम्हाला मजा आली? अबे जल्दी बोल, कल सुबह पनवेल निकलना है. खूप आम्हाला मजा आली. खूप टेस्टी जेवण आले तर. हो का? चला. हाय गाईस, आता आपण रूमवरती पोचलोय. रूमची सगळी अरेंजमेंट झाली आहे. आता जेवणाची तयारी चालू आहे आपली. गाईस आपली चाय रेडी झाली आहे. आता सगळेजण चाय पितील आणि मग भाकऱ्या करायला घेणार आहेत. हे बघा आपलं भाकऱ्यांचं पीठ आहे. आता पीठ मळतायत बघा सगळ्या जणी मिळून. जेवणाची तयारी चालली आहे, भाकऱ्या करतात. हे बघा इथे सगळे बसले आहेत. कोण चाय पित आहे बघा. ती बघा कशी धावते आहे बघा. गाणी लावल्यात आपल्या स्पीकरला. गुड मॉर्निंग गाईज. 5:30 वाजलेत आता. मॉर्निंगच्या दर्शनासाठी आलो.
मंदिरातलं दर्शन घेऊन झालं आता आमचं. आता आमचं दर्शन झालेलं आहे. आम्ही आता नाश्ता करायला आहे. दर्शन कसं झालं? मस्त छान झालं. पहिली मस्त झालं. चांगलं झालं. हाय गाईस, दुपारचे 1 वाजलाय. आता आपण एकवेळेवरून थोड्याच वेळात घरी जायला निघणार आहोत. तर आता जेवणाची तयारी झाली आहे. आता आपण जेवायला बसणार आहोत. जेवणामध्ये आज चिकन, मटन, भात आणि व्हेजवाल्यांसाठी व्हेज आहे. मी तुम्हाला दाखवणार आहे आता जेवायला काय काय आहे. जेवायला बसले सगळेजण. सगळं पाणी आणायला चालले. बघा मटण खातायत. दुपारी जेवून जरा आराम वगैरे करतायत. पोरं मोबाईलवरती गेम खेळत बसले आहेत. हे बघा इथे सर्वजण झोपले आहेत. हाय गाईस, आता दुपारचे 5 वाजले. आपण निघालो एकविरेवरनं घरी जायला. हाय गाईज, फायनली आम्ही मुंबईला पोहोचलो. हा ब्लॉग इथे एंड करते. चॅनलला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. नेक्स्ट ब्लॉग कंटिन्यू करा. थँक्यू.